सर्व शेतकऱ्यांचं आपल्या शेवगा लागवड व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे शेवगा लागवड केलेल्या एका प्लॉटमध्ये. तर ह्या प्लॉटला बऱ्यापैकी आता सेटिंगच्या अवस्थेत आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं शेवग्याची शेंगांची सेटिंग झालेली आहे आणि आणखीन फुलकळी चालू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की आपण अशा कंडिशनमध्ये आपण नियोजन ह्या शेवग्याचं कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपल्याला सेटिंग भेटलेली आहे. तर हे पहा आता सध्या शेवग्याला फुलकळी पण चालू आहे आणि त्याचबरोबर पाठीमागे सेटिंगची पण चालू आहे. आता सध्या प्रॉब्लेम काय यायला लागला आहे तर टेम्परेचरमुळं जे काय सेटिंग जळून जाण्याचं प्रमाण आहे हे पहा अशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं जाणवायला लागलेलं आहे. तर ह्या कंडिशनमध्ये आपण आपलं खत व्यवस्थापन आणि किडींचं रोग व्यवस्थापन आपण काय केलं पाहिजे तर या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आता सध्या प्लॉटमध्ये जर बारकाईवर लक्ष दिलं तर अशा शेंगा जळून जाण्याचं प्रमाण हे आपल्याला भरपूर दिसून येत आहे आणि जी काय फुलकळी लागती ही बऱ्यापैकी जळून जाण्याचं पण प्रमाण आपल्याला दिसायला लागलेलं आहे या प्लॉटमध्ये. आणि तर इतर जर तुम्ही लक्ष दिलं तर सध्या शेवग्याला शेंगांचं सेटिंगचं प्रमाण हे देखील सध्या भरपूर प्रमाणात आता सध्या आहे. अशा पद्धतीनं बघा सेटिंगचं प्रमाण दिसून येत आहे. हे पहा इथं शेंगांचं प्रमाण आता कसं आहे शेवग्याला एक चांगला बाजू म्हणलं तर जेवढं वातावरण हे राहील म्हणजे जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं सेटिंगचं प्रमाण भरपूर होत असते. कारण की अशा वातावरणात आता सध्याचे जे टेम्परेचर आहे अशा वातावरणात ह्या शेवग्यांच्या सेटिंगचं प्रमाण हे भरपूर राहत असतं आणि जी काही सेटिंग होणार आहे ही चांगल्या पद्धतीनं आपल्याला शेवगा पिकामध्ये दिसून येते. आणि दुसरी गोष्ट जर पाहिलं तर आता सध्या मार्केटमध्ये शेवग्याला पण भरपूर सध्या दर चालू आहेत मार्केटमध्ये. त्याच्यामुळं आत्ता सध्या उत्पन्न येणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण की शेवग्याला जेवढा 5 रुपयाचा जरी दरात फरक पडला तर 100% उत्पन्न ह्याचं पण भरपूर असतं. त्याच्यामुळं चांगल्या फायदा होऊ शकतो आपल्याला शेवगा पिकामध्ये. तर हे पहा हे पूर्णपणे झाडाला आता शेवग्याची सेटिंग पहा किती आहे. पूर्णपणे शेंगा लागलेले आहेत. हे पहा इथं आणि तशीच फुलकळी पण आपल्याला दिसून येते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं की आपण झिंक बोरॉन आणि पोटॅशचा एक कॉम्बिनेशनचा एक हात घेतला होता. तर यावेळेस आपल्याला प्लॉटमध्ये जरा अळीचं प्रमाण जास्त दिसून येत आहे. तर आपण या अळीच्या नियंत्रणासाठी आपण कोराजेनचा आपण स्प्रे आज या प्लॉटवरती घेणार आहे. जेणेकरून जी काय अळी आपल्याला दिसून येते ती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल आणि जी काय फुलकळी आहे हे पहा अशा पद्धतीने सेटिंग पण चालू आहे. तर हे सेटिंग होण्यासाठी आपण झेड बोरके एका टॉनिकचा हात घेणार आहे. त्याच्यामुळे सेटिंगचं पण प्रमाण बऱ्यापैकी आपल्याला प्लॉटमध्ये वाढलेलं दिसून येईल. तर अशा पद्धतीनं आपण आज या प्लॉटला स्प्रे घेणार आहे. फुलकळी जर साठी म्हणलं तर तुम्ही सध्या मार्केटमध्ये भेटणारं दमन प्लस या फुलकळीच्या टॉनिकचा पण आपण तुम्ही वापर करू शकता. जर ते नाही उपलब्ध झालं तर जे टाटा कंपनीचं टाटा बहार आहे त्याचा पण आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला फुलकळीला चांगला आपल्या शेवगा पिकाला दिसून येईल. आणि सेटिंगमध्ये म्हणलं तर सेटिंगसाठी आपल्याला शेवग्याला सगळ्यात जास्त गरज असते ती झिंकची. तर झिंकचा आपण पण स्प्रे त्याच्यामध्ये जर घेतला वाढवला तर आपल्याला चांगली सेटिंग दिसून येईल. सध्या मार्केटला शेवग्याचे रेट आहेत जवळपास 50+ रेट आहेत. त्याच्यामुळं आता जेवढं उत्पन्न आपल्याला काढता येईल तेवढं प्रयत्न ठेवायचा की जेणेकरून जास्त उत्पन्न आलं पाहिजे आणि आपला जे काही खर्च आहे किंवा जे काही उत्पन्न आहे ते लवकरात लवकर आपल्याला चांगला मार्केट भाव आहे तर एवढ्यात आपल्याला भेटणं हे आपलं सगळ्यात पहिलं टार्गेट राहील आता. त्याच्यामुळं इथून पुढं खर्च करायला शक्यतो मागं पुढं राहायचं नाही. अशा पद्धतीनं बघा सेटिंग पण शेवग्याची चालू आहे. आता ह्या उन्हामध्ये जर उन्हाळ्यात नियोजन म्हणलं तर शेवग्याला तुम्ही सिलिकॉनचा पण चांगला वापर करू शकता जेणे की उन्हापासून ह्याचं संरक्षण होईल आणि खालून ड्रीपच्या माध्यमातून जर खत व्यवस्थापन जर शेवग्याचं पाहिलं तर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट बोरॉन मॅग्नेशियम अशा पद्धतीनं पण ड्रीप ॲप्लिकेशन करू शकता. आणि सेटिंग चांगली होण्यासाठी
आणि जी काही बनलेल्या शेंगा आहेत त्या वजनदार बनण्यासाठी तुम्ही 13-40-13, 13-0-45 अशा पद्धतीने या विद्राव्य खतांचा पण तुम्ही वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे काय सेटिंगचं आणि जे काय माल लागलेला आहे त्याचं वजन चांगलं भरण्यासाठी ह्या खताचा चांगला उपयोग होऊ शकतो. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. असंच आपण ह्या प्लॉटचा अपडेट देत जाणार आहे, कारण की आता शेवग्याची सेटिंगला पण इथून पुढं काही अडचण येणार नाही आणि जे काही भविष्यात आता सध्या चालू मार्केट रेट आहेत हे पण चांगले आहेत. त्याच्यामुळं आपण याचं खत व्यवस्थापन असू द्या किंवा फवारणीचं औषधाचं व्यवस्थापन असू द्या, हे आपण पूर्णपणे तुम्हाला माहिती आता इथून पुढे देत राहणार आहे. त्याच्यामुळं फक्त तुम्हाला काम एवढंच करायचं की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून जे की पुढचा जो आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.